होऊ शकता तुम्ही बघा इथं मनमोहन मंदिर आहे. खूप भारी असं मंदिर आहे, नक्की विजिट करा तुम्ही पण. आम्ही आलो असंच बोललो जाऊ फिरायला, टाईम होता आमच्याकडे, बोललो जाऊ आता फिरायला. चाललो आता हे आपल्याकडे गँग सगळी चाललो आता फिरायला. हे आपले दादा सागर दादा म्हणजे इथं बघा कसं काम चालू आहे. सागर दादांनी खूप लुकअप खूप मस्त केलेला आहे. डायरेक्ट सो हॉट लुकअप डायरेक्ट. आता बघू पुढं काय सीन आहे काय नाही. आमचे 2 पार्टनर हरवलेत, आमचे मित्र कुठं हरवले. इथं बघा इथं बघा भजन चालू आहे, तर बघू शकता. खूप पारंपरिक पद्धतीने इथं भजन चालू आहे आणि ते मला दाखवलं मी. बोललो आता जाऊ आता पुढे काय सीन आहे काय नाही दाखवतो तुम्हाला. आपले गणेश शेट आहेत, आता बसू जरासा निवांत बसू. आपले 2-3 पार्टनर आहेत ते अजून आलेले नाही. आता बघू येतात का नाही ते. 5-10 मिनटं वाट बघू, नंतर जाऊ फिरायला. हे दोघं जण हरवले होते म्हणून बोललो आता काय ते आले, ते फोन केला आणि आलो आम्ही इथे. मग आता बोललो बघू फिरू आता जरासा. तुम्हाला कॉन्टेंट दाखवतो मी काय काय शूट आहे काय नाही. यो शेड बघ कसा मागं वगैरे राहतो शेड बघा. आणि आता जाऊ महाप्रसादाला. गँग आपली चाललेत महाप्रसादाला जाऊ आणि बघू. आणि डायरेक्ट आविडामुळे व्लॉगर्स आणि आपला पण व्लॉग पडेल चॅनलवर, तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर अँड कमेंट. योगा दादा भेटला आपल्याला कॉर्नर व्लॉगमध्ये. काय नाही ते काय गाडीत झोपले होते आमचे गणेश सर, आज गाडीतच झोपले होते. त्यांना काय काम वेगळा. आता आपण गोवर्धन अन्नक्षेत्र बघू आपण आता. आता दाखवतो तुम्हाला गोवर्धन अन्नक्षेत्र कसं असतंय. इकडं बघा गोवर्धन अन्नक्षेत्र, गाई बघायच्या आहेत तिथं. खूप भारी अशा गाई आहेत म्हणून ते दाखवतो. आणि इथे काहीतरी नॅशनल फार्म प्रोडक्शन आहे, त्याचं दुकान आहे तिथे, ते पण जाऊ. आता काय आम्हाला इकडे महाप्रसाद जायचं होतं, पण आता इकडे चाललो गाईच. आता बघू महाप्रसाद तिकडे. आता सिक्युरिटी चेकिंग पॉईंट पण तिकडेच आहे हे बघा. आणि आता हे नवीन बांधण्यात आलं आहे मंदिर, नवीनच काम चालू आहे मंदिराचं. हे दादा भेटलं आहे तर आपल्याला इम्पॉर्टन्स सांगतो आहे कसं काय आणि काय इथे कशी माहिती आहे. यमुना इथं श्री गोविंद टेम्पल, श्री राधावृंदम बिहारी, श्री राधा मदमोहन. आणि हे बघू शकता 3 तुम्ही नावं बघू शकता. नावं बघा तुम्ही ब्लॉगमध्ये. तर काय ठीक आहे, आता एवढं दमलो आहे मी, काय बोलता नाही येणार म्हणून ठीक आहे बघू पुढे. आपल्याला गाडी घ्यायची आता. परचेस आता इकडे जाऊ महाप्रसादाला. जाऊन आता काय महाप्रसाद बोलते, आता काय बोलू शकत नाही मी. पण खूप पुणे सनस्क्रीन लावले मी, पावडर पण लावले. बोललो लावून जाऊ आता. कसं बाई गोरा व्हायला लागतं आहे. आता जस्ट काय इथं गोवर्धन अन्न क्षेत्राच्या इथं आलेलं आहे. आणि आता इथे एक काढू आपण शूज चप्पल काढू आपण. शूज त्याने मी घालून आलं कारण का वाचलं होतं शूजांचं म्हणून ते घालून आलं. आता इथे बघा अशी काहीतरी सिस्टम आहे. आता इथे काढू चप्पल काढायला इथं आहे. आणि इथं हातबीत धुवायला आहे. तुम्ही येऊ शकता इथं विजिट मारू शकता. आणि तिकडं बघा कसं स्टीलच्या प्लेट्समध्ये, प्रॉपर स्टीलच्या प्लेटमध्ये आपल्याला महाप्रसादाचा लाभ घेता येणार आहे. इथं बघू काय सीन आहे. एवढं जाणार नाही पण थोडंच जवळ, कारण की मला एवढी भूक नाही आहे. ठीक आहे आता चप्पल काढू आपण. याची शूज बीज काढते, चप्पल काढू जाऊ आपण आता मधी. आता आलो प्लेट्स घ्यायला इथे, बरोबर महाप्रसाद लाभ घेऊ इथे. आमचा श्री प्रथमेश भाई आज आता हे घेतोय, डिश घेतोय, प्लेट्स घेतोय. एक लाईन काढतोय आणि जस्ट यो व्लॉगर्स आलेत. यो डायरेक्ट प्रेमिका आशिक आहे. आशिक एवढा आवी गेमिंग व्लॉगर्स. यो डायरेक्ट कृष्ण माडेकर्स. त्यांचा आता सध्या कोलाब झालेला आहे म्हणून ते रील शूट करतात. आणि ठीक आहे बघू सीन काय नाही. आता सध्या बघू घेऊ आता आपण ताटबीट घेऊ आणि जाऊ जेवायला. महाप्रसादाचा लाभ घेतो आहे. ही बघा गँग सगळी बसली आपली. आमचा शेट तेवढा एक त्यांचा कॉड घालून कामच चाललं आहे.
त्यांनी पण जेवण घेतलं आहे. मी एकच भाजी घेतली कारण मला जास्त लाईट खायची सवय आहे. आणि आमचा तो गणेश भाऊ कुठे हरवला काय माहीत. आता आपण महाप्रसाद लाभ घेऊ. तुम्हाला आता पूर्ण मी वृंदावनची टूर करून जाणार आज आणि बघू. मी येतो मग. आपण महाप्रसाद लाभ घेतला. हे आपले डिश आहेत ना आपणच वॉश करायचे आहेत आणि इथे ठेवायचे आहेत. इथे सेल्फ आहे सगळे इथे. असं शिस्त पाहिजे सगळ्यांना. पोरं पण इथले खूप हुशार आहेत. ही शिस्त पाहिजे सगळ्यांना. आणि इथं कृपया वेस्टेज टाकू नका. सर्व खाऊन घेत जा कारण वेस्टेज टाकूच नका इथे. फाउंटन इथं फाउंटन बघू शकता तुम्ही. फाउंटन मंदिरामध्ये डायरेक्ट आपली चपला बिपला काढू शिरू मंदिरामध्ये डायरेक्ट. आता इकडून आता जस्ट आता मंदिर उघडणार आहे. आता सुरू हो काय सीन आहे. आता शूज बीज काढू आपण इथं जस्ट मार्बलच्या बाहेरचं काम चालू आहे जस्ट इथं. आणि खूप असा मोठा मंदिर आहे. तुम्ही बघा मंदिर तर बंद आहे बोलतात. थोड्या टायमात मंदिर उघडणार आहे. आम्ही म्हणून वाट बघतो इथे. खूप असा इकडं बघा डिझाईन खूप सुंदर आहे इथं. इथं म्युझिक आहे, म्युझिक सिस्टम्स. आणि खूप असा इथं पंखा पण आहे. आणि इथं प्लॅस्टिक बिस्टिक आथरलेलं आहे जेणेकरून आपण तिथं बसावं जस्ट आणि तिकडं फिरू जायचं. काय नाही बघू तिकडे. आणि तुम्हाला दाखवतो काय सीन आज. ओके भेटू थोड्या वेळ. 11ला आहे. क्लोज बिटवीन 1 to 2. तुम्ही वाचू शकता. वाचा तुम्ही. आता गाईच आता जाऊ. तिथे मॅप दिला आहे. ते बोलते ते परिक्रमा आहे. तुम्ही आता सुरुवात करता ते पूर्णच तुम्ही त्याला पूर्ण तुम्ही ते टूर घ्या आणि चला बघू आता काय सीन आहे. तुम्हाला मॅप बी दाखवतो मी. गँग आहे पाठीमागं. ही बनवते व्लॉग आणि बघू आता काय सीन आहे बघा. तुम्ही स्क्रीनशॉट मारून वाचू शकता. हे व्लॉगमध्ये आपल्या वाचा. आता जातो आम्ही पुढे जातो. आता मॅप बघू शकता तुम्ही कसा एक सीन इथे. मॅप बघा स्क्रीनशॉट मारा. आणि आपण सध्या मला अंदाज इथं बघा मथुरा यमुना गोदावरी नंदावन आहे इकडे असं फिरण्यासाठी. इथून आम्ही परिक्रमा स्टार्ट करणार आहे. जर तुम्हाला काय डोनेट करायचं असेल इथं स्कॅन गुगल पेला डोनेट करू शकता तुम्ही. फ्री रजिस्ट्रेशन इथं रुद्रम फॉरेस्ट तुम्ही जाऊ शकता तुम्ही जस्ट. आणि इथं ड्रिंकिंग वॉटर आहे. तुम्ही पाणी बिणी पिऊ शकता इथे. आणि जाऊ आता पुढे. चला आता मध्ये फिरून येऊ. आता परिक्रमा आपण काय पूर्ण करू. इकडून नाही परिक्रमा फिरून यो सिंगल यो एक रस्ता आहे. आपल्याला इकडे जायचे. हे चालले तिकडून. इकडे जंगल आहे, फॉरेस्ट आहे, पूर्ण असा फॉरेस्ट आहे. तिथे जाऊ आपण. बघू आपल्याला काय सीन आहे तिथं बघायला भेटते. काय परिक्रमा प्रारंभ इथून आपण शिरू जाता गेटमध्ये. आयुष्य तिथून पूर्ण अशी काय रेती आहे इथं. पुन्हा वाळवंट आहे इथं. परिक्रमा मार्ग आहे इथं. जाऊ आता पुढे. इथे आपले कृष्ण ते बघू शकता आपण. खूप असं भारी सुंदर असं मंदिर आहे इथे. आणि आता इथे आपण पायव्या पडू. त्याच्यानंतर बघू भूतेश्वर महादेव देवांचं इथे आहे मंदिर आहे. खूप असं भारी असं मंदिर आहे. इथं दर्शन घेऊ शकतो. चला काहीच पुढं जाऊ आता. सुंदर असं आहे. आणि इथं जाऊ शकतं. आणि दिस इज पूर्ण अशी रेती आहे. वाळपंट आहे का रेती आहे पूर्ण. ती बारीक टाकलं इथं. नुसतं माखाची कामं नाही इथं. किंवा आपला प्रथमेश भाई आहे. काय बोलणार तुम्ही ब्लॉगमध्ये आज. ओके सर. इथे स्क्रीनशॉट मारून वाचवा. तिथे फिश बिश आहे. तिथे मासे बिस आहे बघा. एवढं कसे मासे तिथे. खूप भारी असे मासे तिथे बघा. फिश आहेत. खूप भारी फिश आहे तिथे. खूप भारी असं इकडे बघा कसं डायरेक्ट टूर दाखवलं. टूर मासे तर एकच नंबर येते. हे बघा हे बघा कसे. खूप भारी असं वातावरण आहे. आणि खूप असा भारी असा एक्सप्लोर आहे. मी एक्सप्लोर करू शकते इथे. इथून स्टार्ट होते परिक्रमा मार्ग. आणि इथं महावन आहे. तुम्ही बघाच आता काही मला सांगू. इथं वेस्ट तुम्ही टाकू शकता. सुका कचरा आणि प्लॅस्टिक इथं टाका तुम्ही. कचरा बिचरा नाही करू का इथे. फर्स्ट आपली परिक्रमा मार्गाला सुरुवात झाली. इथूनच परिक्रमा मार्ग सुरू करू आपण. इथून जस्ट आता काय इथे
हां इथं बसण्याचं ठिकाण आहे. तिथं फ्लेक्स फिक्स लावलेत गीता बिता असं काय म्हणते. इकडं बघा इथं फोटो काढण्याचं स्पॉट आहे. तुम्ही फोटो काढू शकता इथे. आणि इथं बसू बिसू शकता. इकडं बघा सगळे पब्लिक इथं बसले. काय नाही व्लॉग बनला का लाजू बिजू नका. इकडे बघा इकडे फोटो बिटो शूट चालू आहे. तिथे बघा राधाकृष्णाचा हे आपला एवढा मूर्ती आहे तिथे. तुला शॉर्ट्स दाखवतो मी. आल्यानंतर तुम्हाला दिसेल इथे चारण लिहिला दिसेल. वाचून तुम्ही स्कॅन करू शकता. स्कॅन केला कोड पण आहे. तुम्ही ते माहिती वाचू शकता. ग्रीन लावलेलं आहे. आपल्या झाडा बिडा लावल्या तिथं. तर परिक्रमा मार्ग आता आपण स्टार्ट केलं आहे. इथून असा पूर्ण असा एक्सप्लोअर इथून करू स्टार्ट. इथून डायरेक्ट परिक्रमा मार्ग फुल रेती बिरी टाकलेली आहे. आणि डायरेक्ट इथून हिरवगार आहे इथे. शांतता खूप आहे. तुम्ही नक्की विजिट करू शकता. आम्ही आलो 100 किलोमीटर लांबून बाई याच बघायसाठी. आणि इथं काय दामोदर लीला असं लिहिलेलं आहे इथं. तुम्ही बघा. तिकडे राहिलेले आपण काही आता बोलू शकत. ठीक आहे. सो गाईज आमचं झालेलं आता इथून सगळं तुम्हाला दाखवतो. जातो आम्ही तर चाललेलो आहे. इथं आता पुढे येणार आहे बघा काय सगळ्यात दाखवत नका. इथं वाच डिटेल्स दिलेली आहेत की कशाबद्दल कसं तुम्ही स्क्रीनशॉटवरून डिटेल बघू शकता. तर आम्ही पुढे जातो. अजून डिटेल्स दाखवतो तुम्हाला कसं डिटेल्स आहेत. त्याचं खूप काय बघण्यासाठी. मग अजून दाखवतो मी. हे बघा हे एक पण आहे. हे पण एक आहे. यांचे मी इथे डिटेल्स दिलेले आहेत. मी तुम्हाला प्रत्येक डिटेल माहिती दिलेली आहे त्यांनी का कसं काय आहे ते पुढं. इथं मग त्यांनी दिलेले डिटेल्स मी कुठं कसं काय दिलेलं आहे. कुठल्या साईडला कोणत्या साईडला काय कोणत्या साईडला काय इकडेच लिखून बघू शकता. इथे खूप असं हे जंगल आहे खूप. बघा इकडे तिकडे खूप जंगल आहे. तुम्हाला आता मी तिथला तो जो मंदिर आहे तिथे तुम्हाला फिरवतो मी. तिथे टेम्पल आहे तिथे तुम्हाला फिरवतो. चला गाईस. सगळं असं ग्रीनरी आहे इथं फुल आलो. आता हे मंदिरात आलो आपण. जाऊ. कॅमेरा चांगला आहे तुझा. कारण आता सध्या कुली झालाय. कुली तर ब्लॉगरना कुली झालाय. आणि मी त्यांनी पेपर ड्युटी भरते काय ड्युटी भेटलेला कुली. आता कुली घातलं आता तर नवीन स्क्रीनशॉट घ्या. इथं ढोलकी आहे बघा. ढोलकी नाद ढोलकी. इथं पेटी आहे ती बघा. कशा पेट्या आहे इथं वृंदावनला. हे आमचा बुवा कसा वाजवतो. फर्स्ट टाइम अजून गोस्वामी समाधी मंदिर आहे इथे. आवाज काय भाई नाक काय तिचा उसको लगा मेरे को नहीं आता पता. श्रीला रूपा
द डस्ट फ्रॉम हॉली प्लेसेस और ऑर्गॅनिक वृंदावन. ऑर्गॅनिक वृंदावन. ओके. आणि इथे काय श्रीला भूगर्वा गोस्वामी. इथं ठाकूर श्री दामोदर देवजी महाराजांचं त्यांचं इथं मंदिर.